ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका। शालार्थ आयडी घोटाळ्यात नाशिक येथे 28/29/30 रोजी झालेल्या 892 लोकांच्या सुनावणीत जवळपास 750 लोक बोगस असल्याचे आढळून आले आहे। तर या सुनावणीत अनेक संस्था, शिक्षक, इतर कर्मचारी यांची नावे सुटली आहेत। या सुनावणीचा निकाल लवकरच येणार असून शिक्षण खाते 750 लोकांवर गुन्हा दाखल करणार आहे। तर नितीन उपासनी यांनी पोलिसांनी केलेल्या चौकशीत 1000हून जास्त बोगस शालार्थ आयडी केल्याचे कबूल केले आहे। यामध्ये उच्च माध्यमिकची चौकशी होणार आहे। यात शेल्फ फायनान्स तुकड्यांची चौकशी होणार आहे। त्यामुळे अंमळनेर येथील खानदेश शिक्षण मंडळाच्या 26 लोकांसह नाशिक विभागातील जळगाव, धुळे, नंदुरबार व नाशिक येथील हजारो शिक्षक तुरुंगात जाणार आहेत। या घोटाळ्याची व्याप्ती लक्षात घेता राज्य शासन पुढील तपास ईडी करून घेण्याच्या तयारीत आहे। तर संस्थांनी केलेल्या घोटाळ्याची चौकशी लाचलुचपत खाते चौकशी करणार आहे। त्यामुळे मनी लॉन्ड्रिंगची कलमे लागू होणार आहेत। हे झाल्यास आरोपींना किमान 3 वर्ष जामीन मिळू शकणार नाही। या घडामोडीमुळे शिक्षण संस्था चालकांचे धाबे दणाणले आहेत। ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका।